जाम दिवसांची व्हिडिओ आले असेल नाही चालला किती दिवसांची एक एक व्हिडिओ खूप लेट होते. स्वागत आहे तुमचं करण दादूस चॅनलवर. आजचा ना संडे आहे, आजची 18 तारीख. आणि मी ताईला खूप घाबरायची, पण ताई म्हणायची घाबरू नकोस, तू शिकशील, हळूहळू कर. पुढे जाऊ का? नाही. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं KSK दादू चॅनलवर. आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आम्ही ना ब्लॉगला खूप खूप दिवसानंतर व्हिडिओ आले असेल. मी आलो एका शूटला आलो. इथं छोटासा इव्हेंट आहे ठाण्याला, त्याच्या शूटला आलो. ते कोणते शूट आहे ते तुम्हाला थोडक्यात हळू सांगतो. झाली का मशीन? हां, हा इव्हेंट आहे ना, एक श्रुतिका आरिवर्क म्हणून एक इव्हेंट आहे. तर त्या ती जी शिकवते ना श्रुतिका, त्या सर्वांना सर्टिफिकेट देणार आहे. तर मी तुम्हाला ही व्हिडिओ बघा, तुम्ही सर्व कोणाकोणाला सर्टिफिकेट आहे काहीतरी. श्रुतिका नावानं आमच्या तो ओळखला 1 वर्ष पूर्ण झालं. आम्ही नाही 18 तारखेलाच भेटलो होतो 1 वर्ष अगोदर. तेव्हा तिचं शूट केलं होतं ब्लॅक साडीचं. आता मी तिचं ना सेम लुक आहे, ब्लॅकमध्येच आहे, तोच शूट आहे. म्हणजे आता 1 वर्षानंतर आम्ही परत भेटलो सेम. तो फोटो दाखवतो मी, थोडीशी व्हिडिओ टाकतो तिची. तेव्हापासून तिची ओळख आहे ना. आम्ही आता भेटलोय, म्हणजे ते तिचं शूट केलं तर आता हा दुसरा शूट आहे तिचा. श्रुतिका, तुला माहिती आहे का आपण जानेवारीमध्येच भेटलो होतो. जानेवारीत शूट झालेलं आमचं. आता 1 मकर वर्ष संक्रांत शूट झालं होतं, नाही, असं ब्लॅक साडीवर केलं होतं. पण मकर संक्रांतीचं शूट होतं. त्याच्यात तिला हेच नव्हते. असंच आजूबाजूला विचारलं होतं की कोण आहे का, तर मला ताईचा नंबर दिला. नंतर मी ताईला मेसेज केला, तर तिने मला बोलली की हां मी तुला शिकवेल म्हणून. तिने खूप छान पद्धतीने मला सर्व माहिती दिली. नंतर मग मी तिला जॉईन केलं. आधी मला खूप भीती वाटत होती की ताई कशी असेल, काय बोलेल, ओरडेल का, पण काहीच नाही. ताईने खूप समजूतदारपणाने मला शिकवलं. खूप छान. तिने मला 2 वेळा 3 वेळा जेवढं मला जमत नव्हतं ना, तेवढा वेळ तिने मला समजावून सांगितलं आणि नंतर माझा क्लास पूर्ण झाला. पण ताई नंतर मला पण बोलत, तुला नाही जमलं तर तू परत ये, परत कर. ताईने खूप सपोर्ट केला. खूप छान वाटलं ताईकडे. स्टार्ट करू? ठीक. माझं नाव जागृती भानुशाली. मला आरी वर्कमध्ये इंटरेस्ट होता की मला काहीतरी करायचं आहे, म्हणून मी कॉन्टॅक्ट शोधता इथपर्यंत पोचली. सो पहिलं मला वाटलं की मला प्रॉपर सगळं नॉलेज नाही देणार, पण श्रुतिकानी एकदम डीप स्टार्टिंगपासून ते डीपपर्यंत नॉलेज दिलं. आणि ते एवढ्या कमी वेळामध्ये देणं खूप महत्त्वाचं असतं किंवा कठीण असतं, पण ते खूप इझिली तिने दिलं. आता मी कॉन्फिडेंटली कोणताही ब्लाऊज करू शकते. आणि तिने एकदम असं ओपन ठेवलं सगळ्यांना की क्लास झाल्यानंतर पण कधी तुम्हाला यायचं आहे, तुम्हाला शिकायचं आहे, काय प्रॉब्लेम असेल तर तुम्ही येऊ शकता. सो हे बाकीच्या कुठे क्लासमध्ये नसतं. सो त्यासाठी थँक्यू, आणि मला शिकवल्याबद्दल पण थँक्यू आणि काँग्रॅच. हिच्यासोबत माझी ओळख म्हणजे माझी फ्रेंड आहे प्रतीक्षा, तिच्यामुळे झाली आहे. मला ॲक्च्युली शिकायचं होतं काहीतरी नवीन असं. तर तेव्हा मी प्रतीक्षाशी कॉन्टॅक्ट केला होता की तुझी कोण फ्रेंड आहे का जी मला अशी आरीवर्क वगैरे काही शिकवेल. तेव्हा तिने मला हिचा रेफरन्स दिला. मग हिच्याशी मी कॉन्टॅक्ट वगैरे केलं. तेव्हा मला पहिले असं बोलताना थोडंसं असं वाटलं होतं की ही थोडीशी अशी म्हणजे स्ट्रिक्ट वगैरे असेल. पण जेव्हा तिच्याशी बोलणं झालं, तिच्याबरोबर जेव्हा मी शिकायला गेले, क्लास जॉईन केला, तेव्हा समजलं की ती बिलकुल स्ट्रिक्ट नाहीये, खूप सॉफ्ट आहे. आणि म्हणजे तिने पहिल्यांदाच असं एकदम कम्फर्टेबल केलं ना की लाईक तुला काही प्रॉब्लेम्स आले किंवा काही तुला नाही समजलं तर तू विचार, मी तुला किती वेळा सांगेल. म्हणजे तुला जेव्हा जेव्हा नाही समजेल तेव्हा तेव्हा मी तुला सगळं सांगेल. इवन क्लास झाल्यानंतर सुद्धा काही टेन्शन घेऊ नको. काही प्रॉब्लेम्स आले किंवा काही तुला समजलं नाही तर तू विचारायला येऊ शकतेस. इवन जर तुला जर समजलं नाही तर तू माझ्या घरी येऊन सुद्धा करू शकतेस. तर तिने एवढं कम्फर्टेबल केलं होतं ना की असं कोणत्या क्लासमध्ये इवन करणार नाही
तिने खूप कम्फर्टेबल केलं आम्हाला. आणि ती छोट्यात छोटी गोष्ट खूप चांगली शिकवली. आणि फर्स्ट टाइम आम्हाला लिटरली तो हात धागा सुद्धा वरती घेता आला नव्हता. माझा तर कपडा सुद्धा फाटला होता. तर तरी पण तिने आम्हाला एकदम पॉझिटिव्हली शिकवलंय, सगळं पॉझिटिव्ह सगळं सांगितलंय. त्यासाठी खूप थँक्यू. आणि आतापर्यंत खरंच तिच्यामुळे मी 2 ब्लाऊज केलेत. आणि थँक्यू सो मच त्यासाठी. थँक्यू सो मच. आणि कॉंग्रॅच्युलेशन. असंच पुढे होत जा आणि तुझं कॉंग्रॅच्युलेशन. माझी माझी ओळख अशीच, माझी एक ऑफिस फ्रेंड आहे, तिच्यासोबत म्हणजे आम्ही एकत्र काम करतो. तर तिला शिकताना मी ताईकडे बघितलेलं, म्हणजे तिचे मी इन्स्टाला मी व्हिडिओ बघितलेले. तर मग मी तिला विचारलं की तू कुठे जातेस वगैरे शिकायला. तर मग तिने मला ताईचा रेफरन्स दिला. तर मग मी ताईला कॉन्टॅक्ट केला. तर ताईला मी रात्री 12 वाजता कॉन्टॅक्ट केलेला. तेव्हा पण ताईने मला असं हे नाही केलं की म्हणजे तेवढं रात्रीचं मला विचारताय वगैरे. ताईने तेव्हा पण मला सगळं सांगितलं की मी कसं शिकवणार, काय शिकवणार वगैरे. तर थँक्यू ताई, तेव्हा रिस्पॉन्स टाकला तिला. ताई खूप चांगली शिकवते. ताई नका बोलू. आणि बस. हा, मला खूप टाइमपासून आरीवर्क शिकायचं होतं, पण सापडत नव्हतं की कुठे करू. मग माझी एक फ्रेंड होती, तिच्या ओळखीनुसार मी हिला कॉन्टॅक्ट केला. तर मी हिला कॉन्टॅक्ट केला. मग तेव्हा मला असं वाटलं नव्हतं की मी आरीवर्क शिकेन, कारण मी फर्स्ट डे होता तेव्हा मी खूप घाबरलेली की मला जमेल की नाही, काय करू. पण तिने मला सांभाळून घेतलं. असं वाटलेलं की ही मला म्हणजे आपल्याला क्लासमध्ये कसं टीचर आपल्यावर दबाव असतो की स्ट्रिक्टली राहायचं की हे करायचं, पण नाही, ही कशी मग फ्रेंडली, तिने आम्हाला समजून घेतलं. आणि आता पण ती खूप फ्रेंडली, आमच्याशी खूप अटॅच झाली आहे. नाही तिच्याबद्दल काय बोलू अजून, म्हणजे असं कधीच वाटत नाही की ती आमची टीचर आहे. एवढी फ्रेंडली वागते आमच्याशी, असं वाटणार की नाही मी कोणत्या क्लासमध्ये आले. असं वाटेल की एक मोठी बहीण म्हणून आम्हाला शिकवते ती. आणि मला शिकता शिकता 2-3 ऑर्डर आल्या हिच्यामुळे. हे सगळं हिच्यामुळे पॉसिबल झाले. श्रुतिका, थँक्यू सो मच. पुढे जात राहा. नाही मला खूप टाइमपासून आरीवर्क करायचं होतं. माझ्या कॉन्टॅक्टमध्ये अंतराताईमुळे मी श्रुतिकाताईशी कॉन्टॅक्ट केला. त्यानंतर मला श्रुतिकाताईने खूप असं म्हणजे एकदम इझीमध्ये आरीवर्क शिकवलं. आणि मी ताईला खूप घाबरायची, पण ताई म्हणायची घाबरू नकोस, तू शिकशील, हळूहळू कर. ताईने नंतर मग मला खूप प्रेमाने आणि एकदम असं लहान बाळासारखं समजवलं. आणि मी जास्त म्हणजे असं पटापट नाही करायची आणि एकदम हळूहळू करायची. ताई मला कधी कधी ओरडायची आणि मला जाम भीती वाटायची की ताई ओरडेल की नाही ओरडेल. पण नंतरला ताईने मला खूप समजून घेतलं आणि ताई खूप गोड आहे. खरा रिव्ह्यू देताय ना. मी मनोरमाला राहते आणि स्नेहल दीदीमुळे मला श्रुतिका दीदीचं आरीवर्कचं मी पहिला ब्लाऊज शिकवत होती. नंतर मला आरीवर्क पण शिकायचं होतं, पण आमच्या इथे कुठे क्लास नव्हते. मग मी स्नेहल दीदीला बघितलं होतं, तिचं रील स्टोरी बघितला की ती आरीवर्कचा क्लास लावलाय. तर मी स्नेहल दीदीकडून नंबर घेऊन मी श्रुतिका दीदीला कॉन्टॅक्ट केला. परत मी क्लासला आल्यानंतर मला श्रुतिका दीदीने एकदम पहिल्या स्टेपपासून ते लास्ट स्टेपपर्यंत तिने सगळी इन्फॉर्मेशन दिली होती. आपल्याला कुठल्या प्रकारचे मनी घ्यायचे, कुठल्या प्रकारचे जरी घ्यायचे, तिकडून सगळी इन्फॉर्मेशन तिने आम्हाला दिली होती की तुम्ही कस्टमर कसे घेता, काय सगळी पूर्ण म्हणजे कुठला ब्लाऊज किती त्याची किंमत घ्यायची, सगळी तिने इन्फॉर्मेशन दिली होती. आणि दीदीने खूप छान पद्धतीने आम्हाला सगळं काय शिकवलं. धन्यवाद. थँक्यू.